नमस्कार. आज व्लॉग बनवायचं विशेष कारण आहे. डिलाय रोड येथील चाळ क्रमांक 32 तिसरा मजला कमिटी आपले 60 वर्ष पूर्ण करत आहे. म्हणजेच हे वर्ष हिरक महोत्सवी आहे. जुने सभासद आणि नवीन सभासद यांच्या कमिटीला 60 वर्ष पूर्ण झाली. सातत्याने ह्या कमिटीने खूप सारे उपक्रम राबवले आणि ते अतिशय सुंदर रीतीने यशस्वीपणे पारसुद्धा केले. 2001 साली ह्या दीपोत्सवाला सुरुवात झाली होती आणि 25 वर्ष सलग दिवाळीमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. माहेरवाशिणी मुली यांनासुद्धा आमंत्रण केलं जातं आणि आवर्जून सगळ्याजणी येऊन ह्या दीपोत्सवाला अगदी चार चांद लावतात. विडेडी चाळ म्हटलं की सहकुटुंब आणि सहपरिवार हीच व्याख्या पूर्ण करायची असते. यावर्षी पप्पांनासुद्धा म्हणजेच श्री गंगाराम पांडुरंग कोंडविलकर हे आमच्यात नसले तरीसुद्धा त्यांना आम्ही खूप मिस करतो. ह्या 60 वर्षाच्या वाटचालीसाठी नवीन सभासद असणाऱ्या कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढे BDD चाळी तुटतील, त्या जागी नवीन बिल्डिंगी येतील. फ्लॅट सिस्टममध्ये हे सगळे क्षण अनुभवायला मिळतील माहीत नाही. म्हणूनच कुठेतरी हे क्षण आनंदाचे, हसरे चेहऱ्यांचे आपल्याकडे जपून राहावे म्हणूनच केलेला हा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ बनवण्याचे मूळ कारण तर हेच आहे की ह्या आठवणी पुन्हा येणार नाहीत, म्हणून मोबाईलच्या गॅलरीमध्ये त्या जपायला हव्यात ना. माझं बालपण BDD चाळीत गेलं. BDD चाळीने खूप काही दिलं. बिल्डिंगमध्ये ते सगळे मिळेल की नाही माहीत नाही. ह्या BDD चाळीला विसरून चालणारसुद्धा नाही. खूप सारे धन्यवाद त्या BDD चाळीला. नमस्कार. आज आहे आमच्या BDD चाळीतला 60 इयर्स ना अध्यक्ष. हे अध्यक्ष आहेत, हे आपल्याला सांगतील आज आपलं कितवं वर्ष आहे. 60वं वर्ष आहे यावर्षी. तिसरा मजला कमिटीचा 60वं वर्ष आहे यावर्षी. आणि आमच्या BDD चाळीतलं किती 60 वर्ष कंप्लीट झाली. हो. मग पुढच्या वर्षी आम्ही या BDD चाळीत असू माहीत नाही आहे, म्हणून हा आम्ही एकदम फंक्शन असं जोरदार केलं आहे. त्याचे छोटे छोटे झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. यावर्षी आपल्या कमिटीत 60वं वर्ष आपण साजरं करतोय. हिरक महोत्सवी वर्ष. तरी सर्वांनी बाहेर येण्याची कृपा करावी. 60 वर्ष असल्यामुळे सगळे जुने मेंबर परत आलेले आहेत. मित्र मैत्रिणी सगळे आलेले आहेत आणि तयारी एकदम जोरदार चालू आहे. कपिल मामाने एकदम फुल असं सदरा बिदरा घातलाय. मग फुल एकदम जोरात कुर्ता बिडता घालून. आई पण एकदम माझी माहेरवाशीण आलेली आहे. मी फार खुश आहे. 60 वर्ष. श्लोकची तयारी झालेली आहे आणि आमच्या गवळणी बघा. अजयजी जाधव, निलेशजी पुरटकर, रखमाजी बरटकर, वर्षा कोंडविलकर, महिला संघटक कोणतरी पाहिजे आम्हाला.
इकडे बस. लाव ना वर. पुढे. आणि आता आपल्याला नारळ वाढवायचं आहे, तरी मी दीपक खैरे यांना विनंती करतो या नारळ वाढवायचं आहे. मधुकर कुराटकर, विजय नागोटकर, सतीश गमरे, सुरेश गमरे, आत्माराम जोशी असे सगळेच आपले बरेच मजल्यावर काम करून गेलेले आहेत आणि त्यांची आठवण न करता आपल्याला जमणार नाही. तरी आपण 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे, तर सर्वांनी शांत चित्ताने उभे राहायचे आहे. या सर्वांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या कमिटीतर्फे. आणि आता दीपोत्सव 2025 सुरुवात होत आहे, तरी मी विनंती करतो आमचे लाडके चंद्रकांतजी मोरे टाळ्या वाजवायचे. बस बस. जा पुढे. या महिला कमिटीला 1965 साली मी उभी केली. माझ्या हाताखाली माझे सहकारी दीपक कमरे, सुरेश नागोटकर, संजय नागोटकर, मधुकर कुराटकर या मंडळींनी मला मोलाचं सहकार्य केलं. शंकरराव साळवेकरांचा आवर्जून घेणं हे प्रेमप्राप्त आहे. मी जास्त आपल्या समोर बोलणार नाही. या मधल्याला कायापालट मात्र त्या तरुण पिढीने केला आहे. या तरुण पिढीमध्ये जी आज जे कामकाज करते कुशल खैरे म्हणा, निलेश कुराटकर, विलंब त्यावेळी जन्माला सुद्धा आलेली नव्हती, पण कामकाज करताना विकास मोरे, त्याचबरोबर तानाजी खैरे, एलबे असे 5-6 लोकांनी सुरुवातीला पहिल्यांदा कमिटी नसताना फक्त मजल्यावर कशा पद्धतीने स्वच्छता होईल आणि ह्यावर लक्ष फोकस केलं होतं. बराचसा इतिहास सांगितला. मी अधिक वेळ न घेता किंवा काय सगळ्यांना कार्यक्रमाची मुलांची उत्सुकता आहे किंवा काय एवढंच मला सांगायचे वाटतं. पुढे देखील अशाच पद्धतीने जे आतापर्यंत मजल्यावरील जो एकोपा आहे तो असाच सदैव असू द्या ही सर्वांना मी विनंती करेन. त्याचबरोबर हा जो दीपोत्सव माझ्या माहितीनुसार 2001 मध्ये हा चालू करण्यात आला. त्यावेळेस गंगाराम तोंडविलकर ते अध्यक्ष होते, मी सेक्रेटरी होतो त्यावेळेस. आणि त्यावेळेस संकल्पना आली की आपण दीपोत्सव करायचा आणि त्याच्यातूनच हा दीपोत्सव आतापर्यंत जो कार्यरत आहे म्हणजे जवळजवळ 25 वर्ष झालेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दादांनी अजून एक इतिहास सांगितला असेलच की या मजल्यावर जी लाईट्स आली ही लाईट्स पहिल्यांदा 3रा मजला कमिटीने पहिल्यांदा लाईट्स आणली. कारण पहिली जे बल्ब होते या संपूर्ण 32 बिल्डिंग मध्ये इतिहास सांगितला असेलच, पण पुन्हा एकदा उजाळा देतो. कारण आपल्याकडे फक्त बल्ब होते, मजल्यावर फक्त 3 बल्ब
आणि टॉयलेटच्या साईडला फक्त 2 बल्ब. नंतर ज्यावेळेस ट्यूबलाईट लावली गेली त्यावेळेस PWDचे लोक ह्या ठिकाणी आले होते बघायला की काय नक्की गेले. कारण त्यावेळेस परमिशन नव्हती. घरामध्ये देखील आपल्याला बल्बच होतं, बल्ब लावण्याची परमिशन होती. बल्ब आणि एखादा फॅन आणि बल्ब अशा पद्धतीने होतं. परंतु 3ऱ्या मजल्याचा हा इतिहास आहे. 3ऱ्या मजल्याने अशा पद्धतीने एक इतिहास आहे की 3ऱ्या मजला कमिटी झाल्यानंतर चाळ कमिटी झालेली आहे. हाही सगळ्यात महत्वाचा इतिहास आहे. 3ऱ्या मजल्याचं बरेचशा लोकांनी अनुकरण केलेलं आहे. आज काही लोक ज्यावेळेस आपल्या ज्या स्पर्धा होत होत्या ललित कला भवन मध्ये त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेस स्पर्धा होत होत्या त्यावेळेस आजूबाजूच्या बिल्डिंग्स मध्ये लोक बघायचे की तुमचे अजूनही तुम्ही स्पर्धा घेताय. आमच्याकडे सुरुवात केली आणि 2ऱ्या वर्षाला आमच्या कोलमडलं. अशा पद्धतीने अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे कमिटी पण टिकवणं, चाळ कमिटी टिकवणं, मजला कमिटी टिकवणं हा फार मोठा 3ऱ्या मजल्याचा सिंहाचा वाटा आहे असं मी कबूल करतो. अधिक न वेळ देता सर्व या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. आम्हाला निमंत्रण केल्याबद्दल धन्यवाद.
नेहमीच ठरलेलं होतं ना आकांक्षा नागोडकर. आकांक्षा नागोडकर. आकांक्षाला 3रं प्राईज. डान्स डान्स. पुणे मामांकडून आहे. मिळालं मला बक्षीस हे फोटो सगळं टाका बरं आम्हाला बघायचंय. त्याचबरोबर फायनली आमचा गरबा संपला. खूप खूप नाचलो, मजा केली आणि जुने मित्रमैत्रिणी होते त्या भेटल्या. जुने सभासद होते जे BDDचा सोडून गेले दुसरीकडे राहायला, ते सुद्धा आले होते स्पेशली. तर खूप सगळ्यांनाच मजा आली. आता सगळ्यांचे जेवणसुद्धा झालेत, रात्रीचे 12 वाजलेत. तर आम्ही सुद्धा आता घरी चाललो आहे आणि ब्लॉग इथेच संपवतोय. श्लोक मजा आली की नाही? श्लोक तर खूपच नाचला. तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.